काही पुस्तकं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. अशाच एका पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली एक शिक्षक आपल्या आयुष्याची परीक्षा द्यायला निघालाय. बघूया त्यात त्याला किती यश मिळतंय ते. हे गोड प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाला देणारी हुल अर्थात बेलापूरकरांचा राहुल. हाय सई, हाय प्रसाद. हाय. काय करायचं या प्रेमाचं? अरे बापरे. प्रसाद यार, प्रेमात पडलो यार. ओहो. काय करू कळत नाहीये. गेली 12 वर्ष मी या शाळेत मराठी शिकवतोय. अनेक विद्यार्थ्यांना ना मराठी भाषेची ओळख करून दिली मी. पण आज इकडे नवीन मुख्याध्यापिका आल्या ईशा डे नावाच्या, आणि माझ्या काळजाच्या कोरापाटीवर त्या कधी प्रेम हे अक्षर लिहून घ्यायला कळलंच नाही रे. आणि मला कळलं की त्याही माझ्यासारख्याच एकट्या आहेत. असं म्हटल्यावर माझं वेडं मन पेट्रोलच्या किमतीशी स्पर्धा करू लागलं. उंच उंच झेप घेऊ लागलं. चला काय करायचं या प्रेमाचं? अवयव असता तर कापून टाकला असता, एकदाच झोंबलं असतं. पण हे साला सतत टोचत राहतं रे. झोपताना पापण्या मिटलेल्या असतात, पण पापण्यांच्या आड इशाडे उभी असतात आणि अलगद येऊन माझ्या आठवणींना भॉक करतात. आणि मग खेळ सुरू होतो पहाटेपर्यंत. खेळ त्यांचा होतो, पण माझं हृदय लव गेमनी हरतं रे दरवेळेला. आधाराची एकच गोष्ट माझ्या हातात आहे. मन कसं जिंकावं. प्रसाद ओक, लेखक. एकच आधार आहे मला रे. मी माझ्या भावना कशा व्यक्त करू यार? वाच वाच वाच. तुला सांगतो, हा लेखक मला प्रचंड आवडतो. आहे सगळं फिक्शन, आहे सगळं खोटं, पण खरे खरे वाटतात किस्से. कमाल लेखक आहे, मला प्रचंड आवडतो. हाच मला वाचवणार आहे, हा माझा विश्वास आहे. पहिल्या पानावर, मंजिरीच्या देवा तुला ठणकी ठणकी वाहू दे. दुसऱ्या पानावर 2 ओळीत बायकोला गुंडाळलंय. काय लेखक असेल? त्यांची टीप नंबर 1, आवडत्या व्यक्तीचं मन जिंकण्याच्या प्रवासाचं पहिलं स्टेशन हे एखादी कविता आणि शेरोशायरी असायला हरकत नाही. थँक्यू प्रसाद ओक. नसतात तर काय झालं असतं माझं. थँक्यू. हो चौगुले, कोणाशी बोलताय? नाही काही नाही. भितराशी नाही, भिंतीशी नाही, सहज आहे. आजकाल वागणं बदललंय तुमचं. काय काय चौगुले, हा, प्रेमात बिमत पडला काय? प्रेमात प्रेमात नाही नाही नाही, आम्ही बघितलंय. नाही, खरंच नाही. हो, जनरली माणूस दमून आल्यानंतर बसताना हुश्य करून बसतो. हो. तुम्ही ईशा करून बसता. कसं ईशा? बरं ठीक आहे. तर ते ही काय भानगड आहे? थांब ना जरा, महत्वाचं ऐक ना. काय काय बोला. मी आता आज जाणार आहे. त्या नवीन मुख्याध्यापिका आल्यात ना, ईशा डे. काय 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 झालं? नाव काढलं की मी माझा राहत नाही, ठरवतो मी त्यांच्याकडे जाणार आहे. हा, त्यांच्याकडे गेल्यानंतर थोड्या वेळाने तू तिथे यायचं. मी हळू हळू, सगळ्यात आधी मदत ही करायची, मोठ्याने बोलायचं नाही. कळलं तुला? सावकाश तिकडे यायचं आणि पैसे मागायचे. मॅडमकडे 200 रुपये द्या. 200 रुपये मागायचे, रडत रडत काही कारण दे. कळलं? मग मी तुला सांगेन, मी तुम्हाला पैसे देईन. याने काय होईल, त्यांच्यावर जरा इम्प्रेशन पडेल. हे लिहिलेलं आहे. आलं लक्षात? हो. ते दमल्यावरचं हुश्य नव्हतं, तर डेनचं ईश्य होतं. तर तेवढं करशील ना, मदत करशील ना? नाही नाही, मग मला एक सांगा, ही दळबद्री आयडिया कोणी दिली तुम्हाला? दळबद्री ह्याच्यात पुस्तक. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद हो. वा वा. हो हो. नका नादी लागू या पुस्तकाच्या. नाही नाही, असं कसं, माझा विश्वास आहे यांच्यावर. अहो नका. ऐका, अरुण कदमांनी हे पुस्तक वाचलं आणि कुत्र्यासारखा आणलाय त्यांना.
नका वाच. नाही नाही, माझा या प्रसाद ओक या लेखकावर खूप विश्वास आहे. 1.5 लाख लोकांनी वाचलंय हे पुस्तक. हा. 5चं रेटिंग दिलंय प्रसाद ओकांना. 1.5 लाख लोकांनी. वा. तुला सांगितलं तेवढं कर. हा. मी गेलो की तेवढी मदत कर. हा नक्की. करशील? आत ये आणि पैसे मागायचे. रडाय काही हा, करायचं, हा, हा? हा. मी तुला मदत करेन म्हणजे तेवढं येतो मी. या चौगुले सॉरी. काय हो काय करताय बरे आहात ना हो 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 भानावर आहात ना हो मी भानावर आहे. काय बोला काही काम आहे का हो बाई, माझं तुमच्याकडे तसं महत्वाचं काम होतं. बोला 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 बरेच दिवस माझ्या मनात होतं, ते तुम्हाला सांगायचं होतं. बोला ना चौगुले हो. आय लव्ह यू. म्हणजे मला कळलं नाही सॉरी आय लव्ह यू. कुठली भाषा बोलताय चौगुले मला नाही कळत आहे काय बोलताय हो मला काय म्हणजे- बोलायचंय बोला बोला काम आहेत खूप चला हो मला बोला चौगुले काय होतंय का काही तुम्हाला होत नाहीये. मग का असं का करताय वेड्यासारखं जिंदगी खरमा को फुलके. काय झुमते के फरमर के हुलके हुलकों के लिए फुलके. चौगुले तुम्हाला पाणी हवंय का होय घ्या घ्या हळू हळू काय बोलायचंय बोला नाही हो. प्रसाद ओकांनी काय शायरी दिली आहे. लवकर बोला चौगुले इस बेजुबा की ख्वाहिश तो सुन लो. हे कुठल्या धड्यातलंय अहो, मराठी शिकवताना तुम्ही हिंदीच्या नादाला कशाला लागताय चौगुले काय नाही 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 करताय तसं नाही मॅडम, माझं वेगळं आहे, मला वेगळं सांगायचंय. हा बोला इस बेजुबा की ख्वाहिश तो सुन लो. मॅडम 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 मला पैशाची गरज आहे मॅडम. माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे, मला 2,000 रुपये द्या. गेला बुलगार, मी आहे ना. या काही काळजी करू नका. हा बाप मेल्याची ऍक्टिंग होते, कमी करत राहू. मी येतो. तुम्ही तुम्ही का द्याल चौगुले तुम्ही काय झालं म्हणजे तुम्ही कशाला माझा पैसे स्वभाव आहे बाई, तसा स्वभावच आहे माझा. हा कुटुंबाचा सदस्य आहे माझा. शाळेतला प्रत्येक स्टाफ हा माझा लहान भाऊ आहे. हा बेला पुलकर नाहीये, याचं आडनाव सुद्धा चौगुलेच आहे असं मी समजतो. किती हळवे आहात हो चौगुले आहे तसाच आहे. अशी चांगल्या मनाची माणसं आजकाल कुठे भेटतात मला सांगा आणि खरं सांगू अशी माणसं आसपास असणं म्हणजे भाग्य लागतं आजकाल तुम्ही आहातच भाग्यवान. मी तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, 200 रुपये. 200 चौगुले त्यांनी 2,000 मागितले दिले 200. नाही त्यांनी 2,000 मागितले ऑपरेशन आहे ना 2,000 2,000 ठरले होते आपले. आला त्यांनी 200 मागायला 200 मागायला 2,000 कुठून मागितले. चौगुले सर काय 200 रुपये. अहो ड्रेसिंग नाही करायचं, वडिलांचं ऑपरेशन आहे. हो, पण अचानक तू 2,000 असं कसं होईल. खरं तर 20,000ची गरज होती. 18,000 कशा पैसे जमा केले, 2,000 कुठून आणू कळत नव्हतं मला, म्हणून तुम्हाला भागायला आलो. तुम्हाला ते जमत मॅडम तुम्ही देणार मीच पैसे मीच देणार. नाही पर्स खाली ठेवा. पर्स हात घाल, पर्स. माझी पर्स हा. आत आहे चौगुले मी देणार पैसे मीच देणार. मी काहीच देत नाही हे बघ हट. हे एवढेच आहेत आता. हा एवढेच आहेत आता. ओके ते काय आतून डोकावतात. हे 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 घे दिलेत मी. हा हे घे. हा मॅडम जाऊ का, मला लई काम आहे. हा थांब. शपथ आहे तुला गेलास तर चौगुले बाहेर थांब.
मला भेटायचं तुला बाहेर थांब. चौगुले त्याला हॉस्पिटलला जायचं असेल. नाही नाही मॅडम, मला त्याला मिठी मारायची आहे. गेट वेल सून म्हणायचंय. थांब तू. तो आजारीच नाहीये, त्याचे वडील आजारी आहे. मी याला मिठी मारणार, तो बाबांना जाऊन मिठी मारणार, असं आहे ते. तू थांब, तू थांब. हा? थांब, तू थांब, इथे बाहेरच थांब. ओके. कौतुक वाटतं तुमचं चौगुले. हो मॅडम, फारच चांगल्या मनाचे आहात तुम्ही. मी असाच आहे मॅडम आधीपासून. 2 मिनिटात आलो मॅडम. चौगुले ऐका 200 रुपये ठरले होते, 200 रुपये ठरले होते ना? बरोबर आहे. 2000 मागितले. तुम्ही 2000 दिल्यावर मॅडम काय म्हणाल्या? चौगुले किती मनाने चांगले आहात हो तुम्ही. कसं फुलकं हलकं वातावरण झालतात. पुन्हा फुलकं हलकं असं नाहीये रे बाळा. पण अचानक 20,000 मागितले असते तर मिठीतच घेतलं असतं. बरं ठीक आहे, तर तू जा, मी बघतो काय. लगेच जा. 1 मिनिट, पैसे दे परत माझे. जास्तीचे पैसे घेतलेस ना, 200 ठरले होते, 200 ठेव, बाकीचे परत दे. दे 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 दे. हा टिप नंबर 2. आयुष्य किती क्षणभंगूर आहे, त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे, हे तिच्या मनावर बिंबवा. आय लव्ह यू प्रसाद. बेस्ट ऑफ लक. चौगुले हो, काय करताय तुम्ही असं? काय वेळ बरे आहात ना तुम्ही? हो मी बरं आहे मॅडम. कुठे निघून गेलात मध्ये? तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना हो हो, मला कामाचं? बोलायचं मॅडम, मला बोलायचं चला आहे. बोला हो चौगुले, केवढी काम आहेत. बोला बोला. हो मॅम, मला बोलायचं मॅडम तुमच्याशी. हो, मला हे तुम्हाला सांगायचं की आपलं आयुष्य किती क्षणभंगार आहे. आयुष्य किती क्षणडमरू आहे हे. काय काय मला हे आहे, मला तुम्हाला हे सांगायचं, एकटेपणा मॅडम. एकटेपणा काय वाटतं तुम्हाला? एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो? सांगा मला, एवढं सांगा. एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो? वाईट? मला हेच, सॉरी मॅडम, मला हेच म्हणायचं मॅडम, एकटेपणा वाईट असतो. तुम्ही सुद्धा एकटा आहात, मी सुद्धा एकटा आहे, अनेक वर्ष एकटा आहे. हल्ली मला एकटेपणा खायला उठतो. यावर तुम्हीच उपाय काढू शकता मॅडम. प्लीज थोडासा विचार करा. आय होप. मला कळतंय चौगुले, तुम्हाला फार एकटं एकटं वाटतं ना. मी पण एकटी आहे, पण खरं सांगू का, मला आवडतो एकटेपणा माझा. मला माझ्या स्पेसमध्ये तसंही कोणी आलेलं आवडत नाही. पण तुम्ही ज्या अवस्थेत आहात ना, त्याच अवस्थेत माझी मैत्रीण आहे, प्रभा मोरू. प्रभा मोरू? ती पण असं एकटं एकटं फील करत असते. मला असं वाटतं ना, मी तुमच्या दोघांची ओळख करून देते. नाही तुमची जोडी फार छान दिसेल. नाही, मी तिच्याशी बोलून घेते, थांबा. तुमचं होऊच दे आता. बोलतेच मी तिच्याशी. आईला वाटेल ते गाणं वाजू तर. जिंदगी मोहतना जाए, जिंदगी मोहतना जाए, संभालो यारो. कोणाशी बोलताय? काय करताय? तुम्हाला नाही. बरे आहात ना तुम्ही? पाणी देऊ का तुम्हाला? मी फोन ठेवा. अहो, मला कळत कसं नाही ईशाबाई, माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे ईशाबाई. मी मगाचपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. आय लव्ह यू. मगाशी मी आलो, ते पिऊनला सांगितलं पैसे मागायला, ते तुमच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी. मी मगाचपासून सांगतोय, क्षणभंगूर एकटेपणा वाटतोय, हे सगळं तुम्ही मला होकार द्यावा ह्यासाठी. ईशा, डे अँड नाईट मी तुमचाच विचार करतोय. डे अँड नाईट केमिस्ट कसं असतं, तसं माझं झालंय. रात्रभर उघडं असतं, कस्टमर पण येत नाहीत, दुकान पण बंद करावं असं वाटत नाही, असं झालंय. परवा स्वप्नात तुम्ही माझ्या आलात. पहाटे पहाटे मला डोळा लागला, तुम्ही माझ्या स्वप्नात आलात आणि टिप टिप बरसा पाणीवर आपण दोघांनी पावसात डान्स केला. त्यानंतरच्या दिवशी तुम्हाला सर्दी होती. मी माझ्या मनाला सांगितलं, सर्दी झाली, पावसात भिजला म्हणून मला असं झालं. आय लव्ह यू ईशा मॅडम.
बघितल्यापासून मी माझा राहिलेलोच नाहीये. ईशा ईशा आउट. मॅडम प्लीज आउट. मी फक्त माझ्या लाज नाही वाटली असं बोलायला? आउट. सिक्युरिटीला बोलवू? युअर फायर्ड. आउट. चौगुले तुझ्या हमारी अधुरी कहाणी, हमारी अधुरी कहाणी. बापाला जाऊन वाजव तिकडे समोर. हमारी अधुरी कहाणी. चौगुले काय करताय? सिक्युरिटीला बोलवू का? कोणाशी बोलताय? वेड्या वेड्यासारखं करताय. आउट. चौगुले नकार दिला यार त्याने. हा डायरेक्ट विचारलं, मग हे प्रसादक. मी डायरेक्ट विचारलं तरी सुद्धा नकार दिला यार. नोकरीवरून काढून टाकलं यार. टर्मिनेशन लेटर दिलं यार मला. माझं प्रेम आहे यार. चौगुले हे नीट वाचा. डिअर मिस्टर चौगुले, बंदुकीच्या गोळ्या थेटच घालायच्या असतात. मन व्यक्त करतानाही तेच करायचं असतं. नागमोडी वाटेवर अपघात होतातच, म्हणून आपण नेहमी एक्सप्रेस हायवे धरायचा आणि थेट विचारायचं. जसं मी आत्ता तुम्हाला विचारते, माझ्याशी लग्न कराल? ट्रुली अ लवली स्किट. किती गोड परफॉर्मन्स, किती गोड. आणि मला या पुस्तकाची कॉपी हवी आहे. चला तर लेखकांना विचारूया त्यांना कसं वाटलं हा परफॉर्मन्स. तुम्हाला वाटलं असेल मी तुम्हाला मिठी मारायला आलोय. मी माझी शेवटची कॉपी घेऊन जायला आलोय. सई. मस्त सुंदर परफॉर्मन्स, मजा आली. स्मिताला विचारूया तिला कसा वाटला परफॉर्मन्स. इतकी ऑथेंटिसिटी आणि प्रत्येका इमोशनमध्ये समीर दादा यू आर लाईक दी बेस्ट. खरंच इट वॉज ब्युटिफुल परफॉर्मन्स. थँक्यू.